ओम गणेशाय नमः. दत्त जन्माची कथा तिसरी. अत्री व अनुसया यांचे व्रत असे होते की अतिथी देवो भव या वचनाप्रमाणे ते अतिथीला देव समजून त्यांची सेवा करत असत. त्याला इच्छाभोजन देत असत. त्यांचे पुण्य पाहून इंद्राला भय वाटले. तो तिन्ही देवात शरण गेला. इकडे नारद लोखंडाचे चणे बरोबर घेऊन घरोघरी जाऊन स्त्रियांना पतिव्रत्य तपाने हे चणे मला शिजवून द्या असे आव्हान देत फिरू लागला. पण कोणीही स्त्री ते करू शकेना. पुढे तो अनुसयेच्या घरी गेला व ते चणे पुढे करून म्हणाला, आपल्या पतिव्रत्याच्या तपाने हे लोहाचे चणे शिजवून द्या. मला फार भूक लागली आहे. तेव्हा अनुसयेने लगेच घरात जाऊन पतीच्या चरणाचे जल घेतले, त्यात ते चणे टाकले. तपस्तेजाचा अग्नी प्रदीप्त केला. उदासीनतेची फोडणी दिली. पतिचरणाचे तीर्थ हे आधन ओतले. उपासना हीच त्यावर झाकण घातली आणि लगेच ते चणे शिजवून देवी नारदासमोर ठेवली. नारदाला फार आनंद झाला. तो उमा, रमा व सावित्री यांच्याकडे गेला व त्यांना अनुसयेच्या पतिव्रत्याची महती सांगू लागला. त्यांना अनुसयेचा हेवा वाटला. त्यांनी आपापल्या पतींना सांगितले, तुम्ही अनुसयेच्या पतिव्रता धर्माचे श्रेष्ठत्व कमी करून घ्या. तेव्हा ते तिघे दिगंबर होऊन तिच्याकडे गेले. अतिथी म्हणून त्यांनी ओरडून भिक्षा मागितली. आपला पती आश्रमात नाही, थोडा वेळ थांबा, ते आले की लगेच तुम्हाला इच्छाभोजन देतील असे अनुसया म्हणाली. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला फार भूक लागली आहे, आम्ही परत जातो. अनुसया म्हणाली, महाराज थोडी शांती धरा. आपले मनोगत तरी काय आहे ते सांगा. ते म्हणाले, तू दिगंबरा होऊन आम्हाला लवकरात लवकर जेवायला वाढ. ती म्हणाली, एवढेच ना, तो परमात्मा चिंता हरण करील. मी आपल्याला आत्ता वाढते. असे म्हणून तिने आतून पतीच्या चरणाचे तीर्थ आणले व ते त्यांच्या अंगावर पटकन सिंचन केले. तात्काळ तान्ही बालके झाली. त्यांना पाहून अनुसयेला पाना फुटला. पण अतिथीची इच्छा म्हणून ती विवस्त्र झाली व तिने तिन्ही बालकांना स्तनपान दिलं. मग पुन्हा वस्त्र धारण करून तिने तिन्ही बालकांना पाळण्यात घातलं व अंगाई गाण्यास सुरुवात केली. तेवढ्यात अत्रिमुनी आले. अनुसयेने त्यांना सारा वृत्तांत सांगितला. त्यांना समाधान वाटले. इकडे उमा, रमा व सावित्री यांना आपले पती अजून परत कसे आले नाहीत याची चिंता वाटू लागली. नारदाने त्यांना सांगितले, अनुसयेने तुमच्या पतीची बालके करून ठेवली आहेत. ते ऐकून त्यांचा गर्व नाहीसा झाला. त्या अत्री आश्रमात आल्या व अनुसयेला म्हणाल्या, सासूबाई, आम्हाला आमचे पती परत द्या व ह्या तुमच्या सुनांचे समाधान करा. हे ऐकून अत्रींना कळवळा आला. त्यांनी अनुसयेला देवीची मागणी पूर्ण करण्यास सांगितले. तेव्हा अनुसयेने पतीचे चरण धुतले व ते पाणी त्या बालकावर शिंपडले. तात्काळ तिन्ही देव निज स्वरूपात प्रकट झाले. त्यांचे गण जय जयकार करू लागले. त्यांची वाहने आली. देव स्वस्थानी चालले. त्यावेळी अनुसयेला वाईट वाटले. आपण बाळांना घालवून बसलो ना असे तिला वाटले. त्यावेळी त्या तिघा देवांनी आपापले अंश मिळवून एक दिव्य पुत्र निर्माण केला. तो अनुसयेस देऊन ते निघून गेले. तोच हा श्री दत्त. सर्व ऋषी हा चमत्कार पाहायला आले होते. त्यांनी अत्रीला धन्यवाद दिले. त्यांच्या स्त्रियांनी अनुसयेस वाणे दिली. देवांनी पुष्पवृष्टी केली. गंधर्व गाणी गाऊ लागले.